नमस्कार, वीणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं। आज आपण रव्याचे लाडू तयार करतोय आणि अगदी पेड्यासारखे मऊसूद लाडू तयार होणार आहेत। मी दाखवते त्या प्रमाणात मात्र तुम्ही लाडू तयार करा। तर इथे बघा, आपण एक काचेची वाटी घेतली आहे, त्याने 2 वाट्या आपण रवा घेतोय। पहिलं प्रमाण व्यवस्थित घेतलात तर लाडू तुमचे अजिबात फसणार नाहीयेत। तर इथे बघा, आपण 2 वाट्या रवा घेतलाय, त्याच वाटीने आपण 1 वाटी साखर घेतलीये आणि त्याच वाटीने आपण अर्धी वाटी तूप घेतले। आता साखर आपण मिक्सरवर बारीक करून घ्यायची, ती चाळून वगैरे व्यवस्थित। तर आता बघा, इथे आपण रवा टाकलाय भाजायला। तर तो मी सुखाच रवा 10 मिनिटं बारीक गॅसवर असा छान परतून घेणार आहे, कारण आपल्याला लाडू पांढरे शुभ्र नसले चालतील, पण रव्याचे लाडू पचायला चांगले व्हायला पाहिजेत, म्हणून रवा चांगला भाजून घ्यायचा। तर इथे बघा, रवा मी चांगला असा भाजून घेतेय व्यवस्थित। तर 10 मिनिटं जर सुखा रवा भाजला तर मग पुढे जाऊन रवा चांगला भाजला जातो। त्याच्यामुळे लगेचच तुपात टाकण्याऐवजी असं सुखा रवा भाजून घ्या तुम्ही, म्हणजे तो पचायला पण हलका जाईल। तर आता बघा, या स्टेजला मी 10 मिनिटांनंतर अर्ध तूप टाकते आणि रवा पुन्हा परतून घेते बघा। तर इथे आपण पुन्हा रवा असा व्यवस्थित परतून घेतलाय आणि त्यानंतर बघा, थोडा कलर बदलल्यानंतर आपण राहिलेलं तूप सुद्धा सगळं टाकलंय आणि पुन्हा व्यवस्थित रवा असा परतून घेतलाय बघा। आता आपला रवा इथे बघा व्यवस्थित भाजलाय, कलर सुद्धा त्याचा बदललाय बघा। आता या स्टेजला मी गॅस बंद केलाय आणि गरम गरम रव्यामध्ये मी ही बारीक केलेली पिठी साखर 1 वाटी आहे ती ओतलीये आणि व्यवस्थित हा रवा मी मिक्स करून घेतलाय आणि पिठी साखर सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। आणि त्यानंतर ह्या कढईवर किंवा जे काही भांडं तुमचं असेल त्याच्यावर झाकण ठेवायचं। गरम गरमच ह्या रव्यावर झाकण ठेवायचं आणि 1 तास ह्याला बंद करून ठेवायचं, म्हणजे रवा आपला चांगला व्यवस्थित फुलून येणार आहे, साखर व्यवस्थित त्याला लागणार आहे। अजिबात घाबरू नका या प्रोसेसला। आता बघा, आपला 1 तासानंतर रवा छान असा फुलला पण आहे, तूप व्यवस्थित लागलंय, सगळं व्यवस्थित झालंय। आता आपण लाडू सुद्धा वळू शकतोय, पण ह्याच्या पुढे अजून एक आपल्याला प्रोसेस करायची आहे। तर इथे बघा, मी लाडू वळून दाखवते तुम्हाला। तर आता आपण मिक्सरचं भांडं घेतलंय आणि हे जे मिश्रण आहे लाडूचं ते मिक्सरच्या भांड्यात टाकतोय आणि 2 ते 3 वेळा चालू बंद प्रक्रियेमध्ये तुम्ही हे जे मिश्रण आहे ना ते फिरवून घ्यायचं मिक्सरला आणि नंतर बाजूला काढून ठेवायचं आणि त्यानंतर आपल्याला लाडू वळायचे। तर असं सगळं मी लाडूचं मिश्रण आहे ते बघा मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलंय। फक्त एवढंच करायचं, मिक्सरचं भांडं गरम व्हायला द्यायचं नाही, नाहीतर मग कसं साखरेचं पाणी होऊ शकतं, म्हणून चालू बंद करायचं आणि रवा थोडासा असा फिरवून घ्यायचा। तर इथे बघा, आपला सगळा रवा असा फिरवून झालेला आहे आणि मी तो परत भांड्यामध्ये घेतलाय काढून। हे बघा, तुमच्या समोर ओतते। तर जरा सुद्धा पाणी सुटलेलं नाही साखरेला, त्याच्यामुळे मिक्सरचं भांडं गरम नाही करायचं आणि अगदी 2-3 वेळा एक भांडं फिरवलं की लगेचच काढायचं, ते सुद्धा चालू बंद स्थितीमध्ये। तर आता या स्टेजला आपण ह्याच्यात वेलची घालूया। तुम्हाला अजून काही ड्रायफ्रुट्स वगैरे हवे असतील तर तुम्ही घालू शकता, कारण बाकी काही आपण टाकलं नाही ह्याच्यात तर लाडू फुटण्याची शक्यता असते। तर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथे मी वेलची पावडर व्यवस्थित मिक्स करून घेतलीये आणि बघा, आपले अगदी पेड्यासारखे लाडू तयार होत आहेत बघा। तुम्ही इझी वळू शकता, अजिबात पाकाची गरज नाहीये किंवा तुपातले लाडू तयार करायला घाबरायला सुद्धा नकोय, इतके पटकन तुमचे इझी लाडू तयार होणार आहेत। तर मी सांगितलेल्या पद्धतीने अगदी व्यवस्थित तुम्ही जर ती पद्धत वापरलात तर तुमचे लाडू कुठेही फसणार नाहीयेत आणि इथे असे आपले लाडू तयार झालेले आहेत।